वडिला अव्यक्ताची वंशा, उद्योत करू सूर्य जैसा, येणे एके गुणे आकाशा अंबरत्व. वडिला अव्यक्ताची वंशा, उद्योत करू सूर्य जैसा, येणे एके गुणे आकाशा अंबरत्व. महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय शब्दखंडन नामक या 6व्या प्रकरणातील 3ऱ्या ओळीमध्ये शब्दाचं कुलदीपक म्हणून वर्णन करतात. अव्यक्ताच्या वंशामध्ये म्हणजेच अव्यक्त असे जी अविद्या आहे, अज्ञान आहे, तिच्या वंशातला हा कुलदीपक आहे. कुळाला विस्तारणारा, कुळाची व्यवस्था लावणारा, कुळाला पुढे नेणारा असा हा कुलदीपक आहे. त्या वंशातला सुपुत्र आहे असं महावैष्णव ज्ञानोबाराय शब्दाचं वर्णन करतात. आतापर्यंत आपण शब्द हा कसा महान आहे, उपयोगी आहे आणि स्मरण करून देण्याच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे आणि निराकार आरूप स्वस्वरूपाच्या बाबतीत आरशासारखी स्पष्टता करून देणार आहे. आणि सर्वांसाठी, मनुष्य देहातल्या सर्वांसाठी उपयोगी आहे. जे डोळ्यानं पाहू शकतात त्यांच्यासाठी तर हा आरसा आहे व्यवहारातला, तो उपयोगी आहे स्पष्ट करून देण्याच्या बाबतीत त्यांचं त्याला. पण आंधळा सुद्धा, अशिक्षित सुद्धा आणि कसा बी असू त्याला शब्दानं अर्थ कळतो, शब्दानं स्वरूप कळून देता येतं. अशा बाबतीत हा कोणाला वगळणारा नाही, मनुष्य देहातल्या सर्वाला घेऊन चालणार आहे. इतर देहातल्याला हा शब्द साधन नाही, परंतु मनुष्य देहातल्या जीवाला हे शब्द साधन आहे. म्हणून मनुष्य देहात जे कोणी आलेत ते या शब्दाचे अधिकारी आहेत. फक्त त्यांनी शब्द ऐकावात, शब्द कळण्याची पात्रता ठेवावात आणि शब्दाचा उपयोग करावा बहिरंगात अंतरंगात. आणि शब्द सर्व काही करतो. जर त्यांनी शब्द ग्रहण करण्याची क्षमता ठेवली किंवा शब्द ग्रहण करण्याची त्यांनी स्वतःवर कृपा केली, शब्द तर आलेलेच आहेत, आली मुखावाटे अमृत वचने, वेद अनंत बोलला, बोलणारे आहेत संत किती बोलले, वेद बोलला, संत बोलले, शास्त्र बोलले, ऋषी मुनी अगोदर बोललेलीच आहेत. आणि आता जे जीवनमुक्त महात्मे आहेत ते बोलतच राहत असतात. म्हणून बोलणाराच असो काळ आहे, ऐकणार व्हायला पाहिजे. किंवा ऐकणार जर व्हायचं असलं किंवा ऐकणारा जर झालो आपण तर आपल्याला बोलणारा भेटतच असतो. अशी ईश्वराची नियती आहे, अशी ईश्वराची मॅनेजमेंट आहे. ऐकणार होणं कठीण आहे, ऐकणारासाठी सांगणाराचा सुकाळ आहे. चौकून दुमदुमाय लागलेली संत
महाध्वनी चौकडून वेदाचा, शास्त्रांचा, अवतारी पुरुषांचा, संतांचा आणि जीवनमुक्त महात्म्यांचा. म्हणून ज्ञानोबारायानं पसायदानामध्ये हेच मागितलेलं आहे. विश्वर निष्ठांची मांदियाळी भेटू त्या भूता, चंद्रमेजी आलांछन मार्तंडजी तापेन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. ही जी मागणी आहे ज्ञानोबारायाची, तर सर्वाला यांची भेट व्हावी अशी जे निष्कलंक, तापहीन, अमृताचा वर्षाव करणारी, जीवनमुक्त पुरुष, महात्मे, सिद्ध पुरुष, मुक्त पुरुष, सर्वाला सोयरे व्हावा, संबंधित व्हावा, सर्वाला त्यांची भेट व्हावा, त्यांचे शब्द सर्वांच्या कानापर्यंत पोहोचावा, असं विश्वाचं नियोजन आहे. आणि प्रेमळ जगाची काळजी करणारे जे संत आहेत त्यांची सुद्धा मागणी, त्यांची दुसरी मागणीच काय नाही याच्याशिवाय. ज्ञानोबरायला दुसरं काही बी मागता आलं असतं, पण दुसरं मागितलंच नाही, तर दुसरं मागून उपयोग बी नाही. जगत कल्याणाचे संकल्प असतात संतांच्या करुणा घन उपाधीमध्ये. आणि जगाचं कल्याण आहे संता काय, जगाचं कल्याण काय, स्वस्वरूपामध्ये स्थित होणं हे जगाचं कल्याण आहे. जगाचं कल्याण म्हणजे जीवाचं कल्याण. त्यांना जगाचं कल्याण म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी वाऱ्यास थोडंच कल्याण असते. जगाचं कल्याण म्हणजे जग जो म्हणायला, जगात जो मी आहे म्हणायला तो जीव आहे. जगात जो परतंत्र झाला, जगात जो गुंतला, जगात जो दुखी तो जीव आहे. जगाचं कल्याण म्हणण्यातच जीवाचं कल्याण आहे. आणि जीवाचं कल्याण म्हणण्यात नरदेहातल्या जीवाचं कल्याण आहे, कारण इतर देहातलं कल्याण आणि अकल्याण ही भाषाच नसती. असा त्या शब्दाचा अभिप्रेत अर्थ होतो. जगाचं कल्याण म्हणण्यात नरदेहातल्या जीवाचं कल्याण. कारण कल्याण करण्याच्या भूमिकेवर फक्त मनुष्य देहातला जीवच आलेला आहे. इतराला भाषाच नाही तर काय कल्याण, इतराला विवेकच नाही तर काय कल्याण, इतराला अधिकारच नाही तर काय कल्याण, इतराजवळ सामुग्रीच नाही तर काय कल्याण. इतर अनाधिकारीच नाहीत आणि अधिकारी बी नाहीत. कुत्रा मोक्षाचा अनाधिकारी पण म्हणता येत नाही. मनुष्य देहातला जीवच मोक्षाचा अनाधिकारी होतो आणि अधिकारी होता येतं त्याला. तो रेंजच्या बाहेरला आहे. मोक्षाच्या अधिकार अनाधिकार ह्या बोलण्याच्या बाहेरला आहे कुत्रा, मांजर, इतर पशु पक्षी. त्यांचं सामुग्रीच नाही काही तर काय त्याची अनाधिकार म्हणायचं त्याला. त्याला अनाधिकारी सुद्धा म्हणता येत नाही. अनाधिकारी व्हायला सुद्धा मनुष्य हातात जीव लागतो, कारण त्याला स्वातंत्र्यच नाही ना करण्याचं, पुरुषार्थाचं. पुरुषच नाहीत ना ते, पुरुष देहातच नाहीत ना ते. म्हणून त्याला पाप सुद्धा करण्याचा अधिकार नाही. पाप देखील करू शकत नाहीत ते. पाप करायला सुद्धा मनुष्य देहच लागतो. अधोगतीला सुद्धा त्याला जाता येत नाही. ते ठेपलेले जिथं जाते जिथे गेले त्याच्या पलीकडे त्याला जाता येत नाही. म्हणून अधोगतीतले देह ते, त्यांना अधोगती पुन्हा नसते. कुत्र्याला अधोगतीला काय धाडता, कुठं कुठं पापी काढता त्याला, पण त्याला करण्याचं स्वातंत्र्य नाही. पाप देखील करता येत नाही. हा तर आपला विषय चालला. तर पुण्य केव्हा, त्याला पाप देखील करता येत नाही, तर कर्म उपासना का, योग काय करता येईल, तत्वज्ञान काय ऐकता येईल. त्यांना देहातच पालट करता येत नाही, तर बुद्धीत केव्हा करता येईल. त्यांना निर्वाहातच पालट करता येत नाही, व्यवस्था लावता येत नाही, तर बुद्धीची व्यवस्था कधी लावता येईल. त्यांना मोक्षाची व्यवस्था कधी लावता येईल. ते परतंत्र आहेत, ते काहीच करू शकत नाहीत. पुरुषार्थ नाही त्यांच्याकडे. म्हणून जीवाचं कल्याण म्हणण्यात
जगाचं कल्याण म्हणण्यात जीवाचं कल्याण, आणि जीवाचं कल्याण म्हणण्यात मनुष्य देहातलं जीवाचं कल्याण, आणि मनुष्य देहातल्या जीवाचं कल्याण संत भेटण्यात आहे, शब्द ऐकण्यात आहे, शब्दाची साधना करण्यात आहे. म्हणून शब्द बोलणारे सज्जित, शब्द शब्द तरबेज आहे, शब्द बोलणारे तयार आहेत, शब्द बोलणारे कार्यरत आहेत. ऐकणारी भेटली पाहिजे, आणि ऐकणारे जर ऐकू लागले तर ती कशी जरी असली तरी मोक्षापर्यंत येतील. कशी बी असू द्या, फक्त त्याने ऐकावं. संत अधिकारानुरूप बोलतच असतात. अधिकार तैसा दाविला मार्ग. नवे वैद्य आम्ही भावाची भुकेली भलती देऊ पाली भलत्याशी, असं तुकोबाराय बोलत नाहीत. तुकोबाराय पुढं कोण आला त्याला तसंच बोलतात. जगद्गुरु आहेत ते. म्हणून शास्त्र सुद्धा अधिकारानुरूप सांगितलेलं आहे. त्यासाठी शास्त्राच्या शाखा झालेल्या आहेत, त्यासाठी संत वाङ्मयात अनेक प्रकार झालेले आहेत. जे जे संत वाङ्मयामध्ये प्रकरण पडली तर त्याचीच आहेत. विचार सागरामध्ये जे तरंग आहेत ते अधिकारानुरूपच आहेत. आणि अनेक प्रकारचे ग्रंथ तयार झाले ते त्याच्यासाठीच आहेत. पंचीकरण वाचा, कोणी विचारसागर वाचा, कोणी पंचदशी घ्या, कोणी हरिपाठ घ्या, कोणी ज्ञानेश्वरी घ्या, कोणी अमृत अनुभव घ्या, कोणी चांगदेव पासष्टी घ्या, कोणी वृत्ती प्रभाकर घ्या. आधी म्हणजे अधिकार तैसा दावियेला मार्ग. कोणी रामायण घ्या, कोणी महाभारत घ्या. संत सुद्धा अनेक अवतार आहेत, कोणी यांचं कोणी त्यांचं स्पेशलिस्ट आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य की सांगणारे तयार आहेत, अनेक प्रकारचे सांगणारे तयार आहेत. ऐकणारा तयार व्हा, आपल्याला ऐकणार व्हा. ऐकणाराचा तोटा आहे. ऐकणारा ऐकू लागला तर तो पापी असला तर पापातून कसं मुक्त व्हायचं हे ऐकण्यानंच कळन त्याला. विक्षेप असला तर त्याला विक्षेप कसा निवडायचा हे ऐकूनच कळन त्याला. त्याला ऐकूनच तो पापमुक्त विक्षेप मुक्त होऊ शकतो, वासना मुक्त होऊ शकतो. विषयासक्ताची विषयाशक्ती जाऊ शकते, मंद बुद्धीची मंद बुद्धी जाऊ शकते, कुतार्क्याचा कुतर्क जाऊ शकतो, दुराग्रहाचा दुराग्रह जाऊ शकतो. कोणी दुराग्रही असतो पण ऐका, जे अनाधिकारता आहे ती जाऊ शकते, जे प्रतिबंध आहे ते जाऊ आपल्या शकते आपल्या शब्दानं. मुखातून होणाऱ्या श्रवणाचा तसाच अनुभव आहे आम्हा सर्वांना. संतांचं आहे, संतांच्या बोलण्यात आहे, ते आपण संतांचं बोलायला लागलो म्हणून ते आहे. त्याच्याजवळ जे ते जाऊ शकतंय. हा संतांच्या वाणीचा प्रभाव आहे, हा संतांच्या वाणीचं बल आहे. ती अमृतवाणी ती मेलेला जिथं करणारी, तो पाप्याला पुण्यवान का नाही करणार? ती ज्ञानाच्या तेजानं तळपणारी वाणी ती अज्ञानाचा अंधार कसा ठेवीन, ती कल्पनेचा प्रतिबंध कसा ठेवीन, ती नाशिवंत विषयाची वासना कशी ठेवीन, विवेक होईल तिथं. हे नाशिवंत आहे, नाशिवंत हा येथील पसारा, असं कळन ना त्याला, ऐकूनच कळन. तो कल्पनेनं मोहून गेलाय, त्या कल्पना गळून पडतात त्यांना. त्याच्या विषय नाशिवंत आहेत, विषय आसार आहेत, विषय दुःखरूप आहेत, विषय भ्रम आहेत. हे त्याला क्रमाक्रमानं कळत चलन, त्यानं ऐकावं, त्याची गळून पडन. विषयानं बंधनात पाळणारा विषयापासून मुक्त होईल, विषयी विसर पडिला निशेष, असं होईल त्याला ऐकत गेल्यावर. नारदांचं ऐकलं तर
वाल्मिक किती पापी, किती विक्षिप्त, किती क्रूर, किती मारक तो तारक बांधला. प्राण प्रसिद्ध बोलीला वाल्मिक ही तारकता आहे त्याची. मारक तारक बनतो. जे स्वतःला चांगला नव्हता आणि दुसऱ्याला चांगला नव्हता, तो स्वतः करता आणि सर्व करता चांगला होऊ शकतो. हे संतांचं बल आहे. ही संतांची क्रांती, ही शब्दाची शक्ती. फक्त शब्द साधन महाबलशाली. फक्त शब्द साधनावर. आता शब्द ऐकायचे अधिकारी झालो, पण शब्द ऐका अजून भाव धरून, अजून श्रद्धा वाढून, अजून प्रेम वाढून, आणखी एकाग्रता वाढून, आणखी अंतर्मुख होऊन आपण ऐकतो, पण त्याच्यापेक्षा अजून अधिक, अजून किती आपल्याला जवळ जाता येईल संतांच्या. निकटवास बरा संत संगी. अजून की जवळ जाऊन संतांच्या पोटात शिरून किंवा संताला आपल्या पोटात घेऊन जर आपण संतांची वाणी ऐकतच राहिलोत अंतिम परिणाम होतो. आरंभक परिणाम, मध्यक परिणाम आणि अंतिम परिणाम. आरंभक परिणामात विकार दोष जात असतात. मध्यम परिणामात बहिर्मुक्तीची अंतर्मुक्ता होत असते आणि अंतिम परिणामात अविद्या निवृत्ती होत असते. परत ब्रह्मात्म एकदा केलं. महाराज, परत एकदा सांगावं हे परिणामाच्या बाबतीत. शब्दाचा आरंभक परिणाम विकाराची निवृत्ती, दोषाची निवृत्ती. तर ती दोषाचे डोंगर. शब्दाचा आरंभक म्हणजे सुरुवातीचा परिणाम आहे. प्रवृत्ती बदलते, विकार शमतात, दोष निवृत्त होतात, काही प्रतिबंध आहेत आपल्याला साधक होण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी, ते भस्म होतात आरंभक परिणामात. व्यसन सुटतील, काही व्यंग असते आपल्या व्यवहारात ते जातील, काही दोष असले अंतःकरणात ते निवृत्त होतील. पाप बुद्धी, पाप निवृत्ती, क्रूरता, जे परमार्थाला किंवा व्यवहाराला काही बाधक आहेत असे जे काही दोष विकार असतात ते शब्दानच निवृत्त होतात. शब्दानच नीट होतो. जे खळांची व्यंकटी सांडू, जो वाकडा आहे तो सरळ होतो. हे शब्दानच होतो. शब्दानच त्याला प्रबोधन होते. ऐकत गेला तर हा आरंभक परिणाम आहे. ढोंगेपणा राहत नाही, त्याचा दांभिकपणा राहत नाही. तो दाखविण्यासाठी परमार्थ करीत नाही. संतांच्या शब्दाचा त्याच्यावर प्रयोग झाला तर तो सरळ होतो, नाटकी राहत नाही, दिखाऊपणा करीत नाही. कल्याणासाठी परमार्थ करतो, नामस्मरण करतो, यात्रा करतो, काय करायचं तर करतो, सहजतेनं करतो, शब्दाचाच प्रभावानं. म्हणून संतांच्या संगतीत संतांच्या शब्दाचा आश्रय नसला तर ढोंग जास्त करीत असतो. तो दांभिकता जास्त करतो, मिथ्याचार जास्त करतो, दाखवादाखी दिखावी जास्त करतो, बेगडी जास्त करतो, खरं काहीच करीत नाही. असो, म्हणून आरंभक परिणाम, मध्यम परिणाम म्हणजे
बहिर्मुक्तेचा अंतर्मुक्त बाहेर करतो, तो आता बाहेर करीत नाही, आत करतो. अंतर साधना, अंतरयात्रा प्रारंभ होती. मग अंतरयात्रेत मध्यम परिणाम तर दिसत कोणालाच काही नाही, बाहेरला आत. आता बाहेर तीर्थयात्रा करतो, आता अंतरयात्रा करायला तू. बाहेरली तीर्थयात्रा तरी नसली दाखवायची तरी दिसत होत दुसऱ्याला. आता अंतरयात्रा त्याची आत वळाला तू, पर तो आणि पाठीमोरे टाकी, आता तर ती कोणाला दिसतच नाही. आता त्याचं नाम, आता त्याचं ध्यान, आता त्याची यात्रा, आता त्याची पूजा, आता त्याची स्तुती, आता त्याचं नाम कोणाला दिसतच नाही. मध्यम परिणाम. आणि अंतिम परिणाम त्याच्या कल्पना गळून पडतात, त्याच्या अविद्या, अविद्या विद्या होती. अज्ञानाचा जो अंतिम पडदा आहे, तोच राहत नाही त्याचा. आभाना पादकावरण. हा अंतिम परिणाम आहे. प्रबोध होणं त्याला, त्याला स्वतः साक्षात्कार होणं, आणि स्वतः साक्षात्कार होता असं जो होतं ते न राहणं, पडदात राहत असो. ही शब्दाचे परिणाम आहेत आपण सांगायला लागलो संतांचे, आणि हे ऐकल्यावर होत चालतं. हा आपला विषय चालला होता, विषय खूपच विस्तारित झाला. ऐकल्यावर कळतंय. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपाना, हा अंतिम परिणाम आहे त्याचा. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात पाप विकारपणा दोषपणा, हा पहिला परिणाम आहे. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात बहिर्मुक्तेचा, हा मध्यम परिणाम आहे. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा, हा अंतिम परिणाम आहे शब्दाचा. ह्या तीन भूमिका आहेत, तीन अधिकाऱ्याच्या आहेत. हा संतांनी सांगितलेले सर्व करता, म्हणून ऐकत चला, ऐकणार व्हा. कोणी भारी अधिकारी त्याशी हरी देईल, हे ऐकणार हो नाही. तरी अवधान ऐकले दिजे, हे ऐकणार कर नाही, ऐकणार करून सांगता संत. शेतकरी जसा जमीन तयार करून पेरतो, ध्यानात गोष्टी तयार बी तेच करतो, पेरतो बी तोच, आणि पिकं बी तोच आणतो शेतकरीच. तसे संत तयार बी का ऐकणार, तयार करणारे बी संत आहेत. कोण ऐकणार आहे? वाजतशी बोंब कोणी ना ऐकती वाणी, हा संतांचा पहिला अनुभव आहे. ऐकायलाच कोणी तयार नाही, म्हणून ऐकणारे तयार करावं लागतील. ऐकणारे तयार करायसाठी संतांना चमत्कार करावं लागले, यात्रा करावं लागल्या, रेडी बोलावं लागली, भिंती चालावं लागल्या, गाथा तारावं लागली. ऐकल्यानं तयार करण्यासाठी त्यांना संप्रदाय करावा लागला, भारुड करावं लागली, सोंग ढोंग करावं लागली, दिंड्या काढाव्या लागल्या, ऐकणारा तयार करायसाठी. पूर्व मशागत. ऐकणारे तयार असती पहिलीच, हे करायचंच काम नव्हतं, हे सर झालेलंच होतं. ऐकणारे जर समोर आले असते ना, ऐकणारे जर ऐकू लागले, फायदा घेऊ लागले, तर हे बाकीचं करायचं काय काम होतं? हे बहिर्मुक्तीचा पारमार्थ करायचंच काम नव्हतं. ऐकणारे तयारच नाहीत, म्हणून मंदिर आहेत, म्हणून दिंड्या आहेत, म्हणून टाळ मृदंग आहेत, आकर्षित व्हावं म्हणून, म्हणून यात्रा आहेत, म्हणून उत्सव आहे संतांचे, म्हणून देवाच्या जयंत्या आहेत, म्हणून नैमित्तिक कार्यक्रम आहेत. ते त्या निमित्तांतरी ऐकणारे तयार होतील, प्रवृत्ती वाढल. म्हणून अनेक कर्म, अनेक उपासना, अनेक ध्यान पद्धती, अनेक शाखा, अनेक संप्रदाय यासाठी झाली की कोणी यात, कोणी त्यात, कोणी त्याच्यात, कोणी याच्यात, प्रवृत्ती वाढल. म्हणून
आपला विषय चालला की हा शब्द संतांनी खूप चालविला. ऐकायला तयार व्हा, ऐकायला तयार व्हा. म्हणून आपण ऐकणार व्हा. ऐकणार होणं खूप सुख आहे. ऐकण्यात खूप सुख आहे. शब्द आम्हाला माल करून टाकणार आहे संतांचा, म्हणून ऐकव. म्हणून असा शब्द ऐकायची प्रवृत्ती केव्हा होत असते? हे महाभाग्य असा शब्द ऐकणं. हे काल आपण विषय पाहिला की कोणी वाचावा अमृतानुभव, कोणी ऐकावा. तर मनुष्य देहातल्या कोणी बी ऐकावा. बाकीचं कोणापाशी काही असन नसन, किती बी सामर्थ्य असलं व्यवहारातलं, तरी त्यांना शब्द ऐकाव. शब्दा इतकं सामर्थ्य कशातच नाही, सोन्यात नाही. ज्याच्या घरी टनानं सोन आहे त्यानं सुद्धा शब्द ऐकाव. ज्याची पत्नी सुंदर, पतिव्रता, पुण्यशील, रत्नासारखी, लक्ष्मी सारखी जरी असली, अशा किती पत्न्या असल्या तरी त्याच्यात न बोलता त्याने शब्द ऐकाव. ज्याच्या घरी राजगादीचं वैभव आहे, राजछत्र आहे, राजपुत्र आहे, सर्वांचा लाडका आहे, प्रजेचा आणि राजाचा आणि राणीचा, तरी बी त्यानं शब्द ऐकाव. शब्दाचा सहारा घ्यावा. ते राजा राणी त्याची लाड करते, लाडानं वाया जाईन तो. प्रजा त्याला डोक्यावर घेईन आणि मूर्ख बनीन. त्यानं संतांचे शब्द ऐकाव. भीमासारखी मुलं असली, महाराजांना काल सांगितलेले, बलशाली, बुद्धिवान आहेत, राजछत्र आहे त्यांना, आरोग्यवान आहेत, लोकमान्यता मिळालेली अशी मुलं आहेत. भीमासारखी बलशाली, प्रभाववान, पुण्यशील, प्रख्यात, तरीही त्यानं शब्द ऐकाव. शब्दाचा आश्रय कराव. त्या मुलाचा आश्रय नाही त्यांना खऱ्या अर्थानं. व्यवहारात वाटतं भीमासारखी मुलं काय असते, किती बल असलं, शारीरिक बल, एक विकार झाला, रोग झाला, तो उठता येत नाही त्याला. चार दोन जुलाब झाली तर त्याचं सुधरत नाही. त्याचं बल, ते बल उग कर्मेंद्रिया वाटत व्यवहारात दिसते चाललेलं, पण ते बल कितीक असतंय. शारीरिक बल कर्मेंद्रियाद्वारे व्यवहार करीत असते, चालण्याचा, देण्या घेण्याचा, बोलण्याचा, संडास लघवीचा, बस एवढाच व्यवहार आहे कर्मेंद्रियाचा. हातानं पायानंच व्यवहार होतो बहुतेक, वाणीनं. गुदन शिष्ण तर वैयक्तिक वापरायची, दुसऱ्या करता फक्त हात पाय आणि वाणी वापरता येते. शारीरिक बल काय असतं? म्हणून किती जरी बलवान असला, मुलं बलवान आहेत म्हणून बापानं त्याच्या आश्रयावर राहू नये. बाप मोठा आहे म्हणून मुलानं त्याच्या आश्रयावर राहू नये. पैसा लय मोठा आहे म्हणून पैशाच्या आश्रयावर राहू नये. राजसत्ता आहे म्हणून राजसत्ता, कारण आधार नाही याचा. हे उग स्वप्न आहे, हे उग भ्रम आहे, हे उग खोटा अहंकार आहे, खोटा आधार आहे. आधार नाही कोणी मज बाप आणि माई, काकडे सांगितलेले. म्हणून शब्दाचा आश्रय करा. मनुष्य देहातल्या जीवानं शहाण्यानं शब्दाचा आश्रय करा, शब्द ऐका.
म्हणून शब्द जो ऐकायला बसतो तो भाग्यवान हे कालचा विषय आपला. हे सर्व असताना किंवा सर्व नसताना हे बाकीचं जगातलं वैभव नसल्यावर शब्दाचा आधार करतो तो त्याचा नाईलाज आहे. त्यात जर काहीच नाही म्हणून बसला आता शब्द ऐकत असं वाटतंय. सर्व असताना शब्द ऐकाव, कारण त्या बसल्यानं दुसरे सहज बसतील. म्हणून ध्यानात घ्या, ज्याच्याजवळ व्यवहारातलं काही सामर्थ्य आहे, त्यानं शब्द ऐकला त्याचे दोन काम आहेत, स्वतःच कल्याण आणि त्याच्यामुळे दुसऱ्याचं कल्याण होतं. की एवढा पैशावाला, एवढा धनावाला, एवढा मानावाला, एवढा पदाप्रतिष्ठेवाला, एवढा राजसत्तेवाला ऐकायला. जनक राजानं अष्टवक्राचं ऐकणं एक इतिहास बनतो, एक हिस्ट्री बनते, एक दुसऱ्याला मार्गदर्शक जीवन बनते. जनकानं ऐकलं, किती भिकाऱ्यानं ऐकलं ते गेलं, जनकानं ऐकल्याची नोंद झालेली. त्याला जरा गोष्ट, कारण राजा आहे आणि ऐकतोय, दखल घ्यासारखं जगात. त्याला सुद्धा ऐकावं लागतं. ते एरगाबाळाचं काय सांगतं. म्हणून ज्याच्यापाशी व्यवहारातलं वैभव, व्यवहारातले पद, व्यवहारातली प्रतिष्ठा, व्यवहारातला सन्मान, व्यवहारातलं धन, व्यवहारातलं बळ, व्यवहारातली बुद्धी, व्यवहारातलं कला, व्यवहारातली काही गुण असून बी तो ऐकायला, तर तो स्वकल्याणासाठी आणि इतराला मार्गदर्शक बनतोय, इतराच्या कल्याणासाठी उपयोग होतोय. आणि त्याच्या अर्थानं त्याचा नावलौकिक होतो, तेच त्याला पुण्य भेटते. त्याच्यामुळे दुसरे मार्गाला लागतात. इथं वडील जे जे करीती ज्ञानोबा काय सांगतात, ते दुसरं करीत असतील. आणि दुसऱ्याला परमार्थाला लावण्याचं पुण्य होते आणि त्याची कीर्ती वाढते, त्याची नोंद होते, त्याचा इतिहास होतो, त्याचं चरित्र बनते. म्हणून शब्द असा उपयोगी मनुष्य द्या, शब्दाचा उपयोग घ्यावा. त्या शब्दाचं वर्णन करतात महाराज, वडीला अव्यक्ताची अवंशा. वडील शब्द कुठून आला, हा शब्दाचा इतिहास, शब्दाची हिस्ट्री, शब्दाचं चरित्र मांडली, शब्दाची कथा सांगायली. की हा शब्द जो इतका उपयोगी शब्द, इतका कायापालट करणारा, इतका चांगला आहे, तो शब्द कुठून आला, शब्दाचं कुळ गोत्र काय, त्याचे मायबाप कोण, कुठून जन्माला तो, कोणाचा मुलगा आहे तो. एवढा चांगला म्हणल्यावर त्याचा इतिहास माहित पाहिजे, कोण्या घराण्यातून आला तो. तर ज्ञानोबा राय त्याचं कुल सांगतात, वंश सांगतात. की वडीला अव्यक्ताचे असं मोठ्या घरचा आहे तो, श्रेष्ठ घरचा आहे, मोठ्या घरचा आहे. अव्यक्ताचे वंश, अव्यक्त, अव्यक्त दोन आहेत. ब्रह्मा अव्यक्त आहे आणि अविद्या अव्यक्त आहे, माया अव्यक्त आहे. जे व्यक्त अभिव्यक्त नाही, जे कळण्याला कठीण आहे, जे कळण्यासारखं नाही, जे कोण्याच प्रमाणानं, कोण्या साधनानं, कोण्याच इंद्रियानं कळू शकत नाही, त्याला अव्यक्त म्हणा. जे कळण्याच्या रिंगणातच येत नाही, कोणाच्या जाणीवीचा विषय होत नाही, ते अव्यक्त. अभिव्यक्तच नाही, कारण कळण्यासारखं अभिव्यक्त होणं हेच कळण्यासारखं होणे, कळण्याच्या कक्षेत येणे. जे अनअभिव्यक्त आहे, जे अप्रगट आहे, प्रगट होणं म्हणजे कळण्याच्या कक्षेत येणं, आणि अप्रगट राहणं म्हणजे कळण्याच्या कक्षेतच नाही आलं. ती कळण्याच्या कक्षेत आल्यालाच कळू शकते. म्हणून पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे कळण्याच्या कक्षेत आलेली, म्हणून कळायली. हे प्राण, इंद्रिय, मन कळण्याच्या कक्षेत आलेली म्हणून करायलेत.
मन कळण्याच्या कक्षेत आले. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे कळण्याच्या कक्षेत आलेत म्हणून कळायले. हे ज्याच्यापासून आहे त्याच्या मागची जी अविद्या आहे ती कळण्याच्या कक्षेतच नाही. म्हणून जे मूळ अज्ञान आहे ते कळण्याच्या कक्षेतच नाही आणि कळूच शकत नाही कोणाला. ते स्वतःना कळलं नाही म्हणून अव्यक्त आहे. अव्यक्त जड आणि अव्यक्त चेतन ध्यानात घ्या जरा. तेच ब्रह्म आणि माया किंवा आत्मा आणि अज्ञान. अव्यक्त जड आणि अव्यक्त चेतन. आणि व्यक्त जड आणि व्यक्त चेतन हे जगत व्यक्त जड आहे आणि जीव व्यक्त चेतन आहे. दोनच कळतात, व्यक्त चेतन आणि व्यक्त जड. सूक्ष्म व्यक्त जड म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय. हे सूक्ष्म जड व्यक्त व्यक्त सूक्ष्म आणि जड असणार पसारा आणि व्यक्त स्थूल जड हे पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश, पिंड, ब्रह्मांड. पिंडी, देह, स्थिती, ब्रह्मांडी पसारा. हा जो सर्व पसारा आहे हा काय गडबड झाली, हा व्यक्त स्थूल जड आहे. व्यक्त स्थूल जड, व्यक्त सूक्ष्म जड. आणि व्यक्त चेतन. हे दोन व्यक्त जे तेच कळत आहे, तेच कळण्याच्या कक्षेत आहे. चेतन असो का जड असो, अव्यक्त दोन्ही कळत नाहीत म्हणून ब्रह्म आणि अविद्या कळत नाहीत. अव्यक्त आहे. एक अव्यक्त कारण आहे आणि एक अव्यक्त अधिष्ठान आहे. म्हणून अविद्या अव्यक्त आहे पण साकार आहे. आणि ब्रह्म अव्यक्त निराकार आहे. ब्रह्म अव्यक्त निराकार नाही, ते आकार असं. आणि तिथूनच चर आणि आचर. तिथूनही चर आणि आचर म्हणजे जड आणि चेतन. अव्यक्त जड आणि अव्यक्त चेतन तिथून आहेत. प्रगट जड आणि प्रगट चेतन तिथून आहेत, त्या ब्रह्मापासून. त्या दोन्हीचं अधिष्ठान ते, किंवा माया आणि ईश्वर तिथून आहेत. आत्मा आणि अज्ञान तिथून आहेत. जीव आणि कल्पना तिथून आहेत. पिंड आणि ब्रह्मांड तिथून आहे. चला सर्व स्तर पाहिले आपण आता. बाह्य स्तर पिंड आणि ब्रह्मांडाचा, त्याच्या आतला स्तर जीव आणि जगाचा, जडाचा, जीव आणि कल्पनेचा. आणि त्याच्या आतला स्तर आत्मा आणि अज्ञानाचा. आणि त्याच्या आतला स्तर ब्रह्म आणि ईश्वर, माया आणि ईश्वराचा. आणि त्याच्या आत एकच आहे, ते अव्यक्त निराकार ब्रह्म. ब्रह्माच्या अधिष्ठानावरच माया आणि ईश्वर आहेत, जड चेतन. ईश्वराच्या अधिष्ठानावरच आत्मा आणि अज्ञान आहेत, जड चेतन. आत्म्याच्या अधिष्ठानावरच जीव आणि कल्पना आहेत, जड आणि चेतन. आणि जीवपणाच्या अधिष्ठानावरच पिंड आणि ब्रह्मांड आहे, जड जड चेतन. पिंडात जड चेतनता आहे आणि ब्रह्मांडात जडता आहे. ही उतरंड आहे अशी.
ही सर्व जड चेतनाची उतरण ब्रह्मापासून आली, म्हणून जेथून चराचर हे सर्व चराचर आहेत. एक चर एक आचर, एक चर एक आचर, ह्या जोड्या आहेत. ह्या सर्व जोड्या जिथून आल्या ती ब्रह्म आहे, ती अव्यक्त निराकार आहे. ते व्यक्त नाही आणि ते साकार नाही. तिथून पुढचं सर्वच व्यक्त आणि साकार आहे. म्हणून अविद्या अव्यक्त जरी असली तरी साकार आहे. साकार का? त्याला अवच्छेदक पडतो, कारण की ब्रह्मज्ञानानंतर राहत नाही. म्हणजे शांत आहे, अनादी आहे पण शांत आहे. ब्रह्मासारखे अनादी अनंत नाही. आणि शांत म्हणल्यावर परिच्छेद पाडा, तुकडा पाडा, तिथून पुढे अविद्या नाही, तिला आकार झाला. तितकीच आहे, तितक्यात मर्यादित आहे. जे मर्यादित असते ते साकार असते, अमर्याद नाही. ते अनंत नाही ठरत. माया कोण? अविद्या अनादी असली तरी अनंत नाही ठरत. तिचा अंत होतो ब्रह्मज्ञानानं. शब्दानं अंत होतो तिचा. शब्द तिचा अंत काही. म्हणून वडीला अव्यक्ताची अवंशा, अव्यक्ताच्या वंशातला शब्द, त्या अव्यक्ताच्या वंशातला शब्द आहे. त्या अविद्येचा, अविद्येच्या वंशातला, त्या अविद्येच्या वंशाला वाढविणारा, विस्तार करणारा, मला माल करणारा, पुढे घेऊन चालणारा, असा उद्योत करू सूर्य जायचा. सूर्यासारखा उद्योत करे. सूर्यानं जशी व्याप्ती वाढिली, तिन्ही लोकात त्याची व्याप्ती प्रकाशाची त्याने केली, आणि सर्व तिन्ही लोकात माहीत झाला, प्रकाटला सूर्य की हा सूर्य. तसा वैज्ञानिक दृष्टीने 9 ग्रहाला त्याचा प्रकाश आहे. 9 ग्रहातलं सर्व अवकाश त्यानं प्रकाशित केलं. ग्रह उपग्रह सर्व, सूर्यकुल एक कुलच झाले त्याचं, आणि त्या कुलात, सूर्यकुलात, सूर्यमालेत त्याचा प्रकाश आहे. सर्वावर ताबा आहे, सर्वावर नियंत्रण आहे. त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या बलानं सर्व टांगलेली 9 ग्रह, 9 ग्रहाचे काही उपग्रह त्याच्या सभोवताली फिरतात, त्याच्या नियंत्रणात, त्याच्या कंट्रोल मध्ये. असा जसा सूर्य ही त्या कुलातला दिवा, त्या मालेतला दिवा, सर्वाला कंट्रोल बी त्याच आहे, आणि सर्वाला उजेड बी त्याचाच आहे, आणि सर्वाला गती बी त्याचीच आहे. त्याच्याच कक्षेत आहे सर्व सूर्याच्या सर्व ग्रह उपग्रह. हे जसं आपल्याला वैज्ञानिक दृष्टीने माहित आहे, त्याप्रमाणेच हा शब्द आहे. अव्यक्ताच्या वंशाच्या, अविद्येच्या वंशात तो आला, आणि त्या अविद्येचा विस्तार त्यानं केला. सर्व त्याच्यात नियंत्रणात आहे, बद्धता आणि मुक्तता, कळणं आणि न कळणं व्यवहारातलं. म्हणून उद्यत करू सूर्य जायचा, येणे एके गुणे आकाशा अंबरत्व. ह्या एकाच त्याचा गुण आहे शब्द. तर यानं एकाच गुणानं आकाशाला देखील आकाश पण आहे. तर बाकीच्याला काय सांगता? शब्दानंच आकाशाचं भान होते. आकाश म्हणल्यावर आकाश कळते शब्दानच. आकाशाचाच गुण असून आकाशाचं भान करून देणारा तो आहे. बाकीच्याची काय कथा? पृथ्वी कशाने कळते? ते शब्दानच कळते. पाणी, अग्नी, वारा, आकाश शब्दानच. आणि पृथ्वी, पाणी, अग्नी, वाऱ्याचे जे विकार आहेत, जे अनेक पदार्थ आहेत, ते शब्दानच कळतात. पृथ्वीला पृथ्वीपणा शब्दाने, पृथ्वी नसताना पृथ्वी कळते. शब्दानं अंधार नसताना अंधार कळतो, उजेड नसताना उजेड कळतो अंधारात बी. रात्र नसताना दिवसा रात्र कळते, दिवस नसताना रात्री दिवस कळतो शब्दानं. समोरचा माणूस कळतो, समोर नसलेला हरपालेला माणूस शब्दानं कळतो, मेलेला माणूस शब्दानं कळतो. ध्यानात घ्या.
विसरलेलं शब्दानच कळतंय, आठवलेलं कळणच कळण. म्हणून ह्या कार्यरूप जगात काय सोडा, पण त्याचं जे कारण आहे आकाश, तर त्याला सुद्धा शब्दानच कळतं ते. येणे एके गुणी आकाशी अंबरत्व, म्हणून अंबरत्वाचं अंबरत्व ह्या शब्दानं आहे. अव्यक्त असणारी अविद्या सुद्धा शब्दानच कळते, आणि अधिष्ठान असलेलं ब्रह्म सुद्धा शब्दानच कळतं. म्हणून किती हा मागचं पुढचं पुढं पुढं सर्व कार्य चमकणार आहे, प्रकाशात आणणार आहे, आणि मागचे कारण आणि अधिष्ठान सुद्धा प्रकाशात आणणार आहे शब्द. इतका कुलदीपक आहे, इतका कुलाला त्याच्या प्रकाशित करणार आहे, उजाडात आणणार आहे, कीर्ती वाढविणार आहे, पुढची आणि मागची. पुढचा सर्व शब्दच कळून देतो, आणि मागचा सर्व शब्दच कळून देतो, आणि तो स्वतः बी शब्दानच शब्द कळतो. वडीला व्यक्ताची वंशा, उद्योत करू सूर्य जैसा, येणे एके गुणी आकाश अंबरत्व. काय महिमा आहे त्याचा. आपल्या वडील अव्यक्त तत्वाच्या वंशात शब्द हा जणू मोठा प्रकाशमय सूर्याप्रमाणेच आहे. काय प्रकाश आहे त्याचा. या एकाच शब्दगुणाने आकाशाला अंबर हे नाव प्राप्त झाले आहे. या एकाच शब्दगुणानं आकाशाला अंबर हे नाव प्राप्त झालेलं आहे. आकाशाला अंबर, अंबर म्हणजे एक तर अंबर शब्दाचे दोन अर्थ होतात. एक गौसनी, कपडावरून. अंबर शब्द म्हणजे भांडार घर, ज्याच्यात सर्व साठवल्या जाते. पहिली धनधान्याची अंबर होती, धान्य ठेवण्याची. अंबर म्हणजे पोकळ असं ठेवायचं ठिकाण, ज्याच्यात सर्व मावते सामावते असं ठिकाण, त्याला अंबर म्हणा. सर्व सामावून घेण्याचं जे काही आकाश आहे, ते अंबरत्व जे आहे, तर ते शब्द याच गुणाने शब्द गुणानच आहे. म्हणून ध्यानात घ्या, आकाशात सर्व सामावते, आणि आकाशाचाच असलेला शब्द गुण आहे, त्याच्यात बी सर्व सामावते, शब्दात सर्व सामावते, सर्व शब्दातच आहे. रस शब्दात आहे, रूप शब्दात आहे, गंध शब्दात आहे. शब्दातूनच सर्व अभिव्यक्त होते, शब्दातूनच सर्व जाणवते, शब्दातूनच सर्व कळते. शब्द सर्वाचं साधन बनतो, शब्द साधनानं सर्व प्रगटते, शब्द साधनानं सर्व स्मरते, आठवते, व्यवहार होतो. कळून देण्याचा, कळून घेण्याचा. म्हणून या एकाच शब्दगुणाने आकाशाला अंबर हे नाव प्राप्त झाले आहे. जगातील पदार्थाचे ज्ञान होण्याकरिता 6 प्रमाण लागतात. आता जगत व्यवहारामध्ये ह्या कळण्याचा व्यवहार शब्दानं कसा होतो, किंवा जगताच्या व्यवहाराचा कसा व्यवहार होतो, ज्ञानाचा व्यवहाराचा, जाणण्याचा, तर हे सांगून शब्दाचं महत्व सांगतात. जगातील पदार्थाचे ज्ञान होण्याकरिता 6 प्रमाण लागतात, आपल्याला माहितच आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थापत्ती, उपमान आणि अनुपलब्धी. हे 6 प्रमाण आपल्याला विचार सागरात, पंचीकरणात किंवा अनेक पंचदशीत आपण पाहिलेली. 6 प्रमाणानं जगातलं प्रमाज्ञान व्हायचं असलं, करून घ्यायचं असलं, तर 6 प्रमाण लागतात. 6 प्रमाणानंच 6 प्रकारची प्रमेय जगातली जाणल्या जातात. प्रमा होते त्यांची, म्हणजे यथार्थ ज्ञान होते, यथार्थ प्रमा. 6 प्रमाणापासून 6 प्रमा होतात. 6 प्रमाणापासून 6 प्रमाणजन्य ज्ञान प्रमा. 6 प्रमेयाच्या 6 प्रमा, 6 प्रमाणानं होतात. त्याची प्रत्यक्ष प्रमाणानं, प्रत्यक्ष प्रमा,
अनुमान प्रमाणानं अनुमिती प्रमाण, शब्द प्रमाणानं शाब्दी प्रमाण, अर्थापत्ती प्रमाणानं अर्थापत्ती प्रमाण, उपमान प्रमाणानं उपमत्ती प्रमाण आणि अनुपलब्धीनं अनुपलब्धी प्रमाण. त्या प्रमा प्रमा म्हणजे प्रमाणजन्य ज्ञान. प्रमावण जसं डोळ्यानं पाहणं हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. डोळ्यानं रूप दिसलं तर डोळा हे प्रमाण आहे. आणि डोळा ह्या प्रमाणाचं प्रमेय पुढं रूप आहे. मग डोळ्यानं यथार्थ रूप व्यवहारातलं रूप कळालं सूर्याच्या प्रकाशातलं, मग ते कळणं ती प्रमा झाली, प्रत्यक्ष प्रमा. म्हणून पाचही इंद्रियानं जे ग्रहण झालं व्यवहारात खरं म्हणून ठरलं, न्याय म्हणून ठरलं, न्यायी आहे ते, त्याला प्रमा म्हणावं. ते कळालं ती. म्हणून खरं ज्ञान व्यवहारात खोटं न ठरणारं ज्ञान, व्यवहारात खोटं नाही. मला हे रूप कळालं, मला हा शब्द कळाला, मला हा स्पर्श कळाला, गंध कळाला, व्यवहारात खोटा नाही ठरला. म्हणून 6 प्रमाण आहेत. 6 प्रमाणापासून 6 प्रमा होत असतात व 7वी एक स्वतंत्र प्रमा आहे. ह्या 6 प्रमाणानं 6 प्रमा होतात. प्रमाणानं प्रमाणजन्य ज्ञान होतात व्यवहारातली दुसऱ्याची. तर ही 6 प्रमाण आहेत आणि 7वी एक स्वतंत्र प्रमा आहे. स्वतंत्र, त्याला प्रमेय आणि प्रमाण वेगळं नाही. ते सहज प्रमा, सहज ज्ञान, सहज पावता भगवंती. किंवा दुसरी रीत सांगतो, ती एक रीत सांगितली. दुसऱ्या बाजूने गुरुजीला अनेक रीती अनेक जणांसाठी सांगायच्यात, म्हणून गुरुजी म्हणतात दुसरी एक रीत सांगतो. रीत आहे पंच ज्ञानेंद्रियांनी होणाऱ्या 5 प्रत्यक्षता. आता ही पहिलं व्याप्ती मोठी होती, 6 प्रमाण सर्व सांगितलं होतं. आता एखाद्याला ते नाही लक्षात आलं म्हणून 5 ज्ञानेंद्रिय, तर 5 ज्ञानेंद्रियांना होणाऱ्या 5 प्रत्यक्षता. शब्द प्रत्यक्षता, रूप म्हणजे शब्द प्रत्यक्षता, स्पर्श प्रत्यक्षता, रूप प्रत्यक्षता, रस प्रत्यक्षता, गंध प्रत्यक्षता. 5 ज्ञानेंद्रियाने होणाऱ्या 5 प्रत्यक्षता म्हणजे प्रत्यक्ष टळटळ समोर कळणं. 5 ज्ञानेंद्रियाच्या पुढचे 5 विषयी. आणि 6वी ब्रह्माची शाब्दी प्रत्यक्षता, शब्दानं ब्रह्म कळालं. हे 5 आपल्याला 5 विषय कळाले, ते 5 इंद्रियांनी कळाली. गंध कळाला नाकानं, रस कळाला जिभेनं, रूप कळालं डोळ्यानं, स्पर्श कळाला त्वचेनं, शब्द कळाला कानानं. आणि मी आत्मा ब्रह्म हे कळालं शब्दानं, त्यानं घे. मी ह्या शब्द स्पर्श रूप रस गंधाला जाणणारा मी म्हणजे आत्मा आहे. आणि तो आत्मा मी हे सर्व खोटं असल्यामुळं, विवेक शब्दानं झाला नाही, सर्व खोटं असल्यामुळं मी आत्मा ब्रह्म आहे. हे सर्व अनिर्वचनीय असल्यामुळं, हे सर्व माया असल्यामुळं मी ब्रह्म आहे. हे खोटं असल्यामुळं मी ब्रह्म आहे. हे भ्रम असल्यामुळं भ्रमाचा अधिष्ठान मी ब्रह्म आहे. हा गंध नाही, गंध भ्रांती. हा रूप हा हे रस नाही, रस भ्रांती. हे रूप नाही, रूप भ्रांती. हा स्पर्श नाही, कोणता अनेक प्रकारचे स्पर्श नाहीत, हे स्पर्श भ्रांती. विवेक झाल्यावर. आणि शब्द नाही, शब्द भ्रांती. म्हणून आत्मा नाही, आत्मभ्रांती. आणि आत्मभ्रांती या सर्व भ्रांतीचं अधिष्ठान मी ब्रह्म आहे. ते ब्रह्म आहे, ते परब्रह्म मी. निज मी असल्याला निज परब्रह्म आहे. निज ब्रह्म तो गे बाई, परब्रह्म तू.
हे भ्रम आहे. हे खरं आहे. हा अविवेक होता तोपर्यंत आत्मा आत्मा आणि अनात्मा अनात्मा. विवेक झाला की हे सर्व भ्रम आहे. हे खरं नाही, हे खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार हा विवेक व्हायला पाहिजे आणि शब्दानं होतो. संतांच्या शब्दानं हा विवेक होतो, हा बोध होतो. म्हणून शब्द स्पर्श रूप रसगंध हे पाचही विषय मिथ्या आहेत. हे सत्य वाटले तर मी जीव, हे मिथ्या वाटले तर मी आत्मा. हे सत्य, हे पहा, हे सत्य वाटून माझे वाटले तर मी जीव, मी माझे वाटले तर मी जीव, आणि सत्य वाटून मी माझे नाही वाटले तर मी आत्मा, आणि मिथ्या कळाले तर मग आत्मा मी ब्रह्म. दोन तीन गोष्टी ह्या शास्त्रीय रीतीनं संतांच्या संगतीत आपल्याला आपल्या बुद्धीला कळत्या. अशा रीतीने जर आपल्याला या लक्षात आल्या तर शाब्दी प्रत्यक्षात होत असते मी ब्रह्म आहे अशी. म्हणून 5 प्रकारानं जग कळतंय, 6व्या प्रकारानं आत्मा ब्रह्म हे कळतो. जग बी कसं कळतंय आणि ब्रह्म कसं कळतंय. जग जग इंद्रियाने कळतंय, ब्रह्म शब्दानं कळतंय. म्हणून ब्रह्म शाब्दी प्रत्यक्षतेने. 5 प्रकारचं जग. माझाच मला आवाज आला, कोणीतरी म्यूट करा ना, कोणाचं तरी अनम्यूट आहे. वेळ झालेला आहे मला माहिती आहे, पण म्यूट करा. 5 ज्ञानेंद्रियांनी जग कळतंय आणि 5 ज्ञानेंद्रियापैकी शब्द ह्या कानानं कळतो. ज्या कानानं कळतो त्यानं जे शब्द कळाला संतांचा, तर संतांच्या शब्दानं ब्रह्म कळते. ब्रह्म प्रत्यक्षता होती कळते म्हणजे. व 7वी सुख दुःखाची प्रत्यक्षता आहे. 7व्या प्रकारचं जे ज्ञान आहे ते सुख दुःखाचं. कारण सुख दुःखाचं ज्ञान म्हणजे हे हे जे ज्ञान आहे सुख दुःखाचं, तर कोणी प्रमाण नाही, प्रमाण आहे ठरत ती कोण्या इंद्रियानं नाही आणि शब्दानं नाही. सुख दुःखाचं ज्ञान हे शाब्दी नाही. सुख दुःखाचं ज्ञान हे प्रमा बी नाही, 5 इंद्रियापैकी नाही. मग सुख दुःखाचं ज्ञान हे सहज आहे, ही साक्षी भाष्य सुख दुःख आहे. म्हणून असो, म्हणून अशी सुख दुःखाची आहे. आता म्हणून सांगायचं तात्पर्य का आपला विषय इथं आटपू आपण, वेळ झाल्यामुळं. का याच्यात काय सांगितलं गुरुजीनं? गुरुजीनं सांगितलं की जगातले जे ज्ञान होतात ते 6 प्रमाणानं होतात, आणि 6 प्रमाणापासून 6 प्रमा होत असतात, आणि 7वी एक स्वतंत्र प्रमा आहे. स्वतंत्र, जी 6 प्रमाणानं जगाचे ज्ञान होतात, जगातल्या जगदांपाती पदार्थाची. आणि स्वतंत्र ज्ञान स्वरूप जे आहे, जे कोण्या प्रमाणांचा विषय नाही, जे कोण्या प्रमाणांचं प्रमेय ठरत नाही, जे अप्रमेय आहे, जे सहज आहे, त्याला कुठलेच साधन, कुठलंच उपकरण, कुठलंच आलंबन, कुठलीच क्रिया, कुठली संकल्पना लागत नाही. ते सहज सहज प्रत्यक्षता, सहज प्रत्यक्ष स्वरूप आहे, ते वेगळंच आहे. पण चला तो विषय सर्वांना लक्षात यायचा नाही, म्हणून 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाची 5 विषय, आणि त्याच्यातला जो शब्द आहे त्याच्या शाब्दीनं ब्रह्म कळतंय, हे आपल्याला सहज लक्षात आणून दिलं गुरुजीनं. म्हणून शब्दानं सर्वच कळतंय. म्हणून शब्द हे महान साधन आहे. शब्द ही महागर्जना आहे. शब्द ही महाध्वनी, शब्द हा शंखनाद आहे. शब्द हे महावाक्य आहे.
म्हणून तो ज्या वंशात जन्माला त्याच्यातला सर्वच कळून देतो शब्द, सर्वांना प्रकाशमान करतो शब्द. म्हणून कुलदीपक आहे, कुलाला उज्ज्वलित करणारा, कुलाला संपन्न करणारा, कुलाला बल देणारा, कुलाला पुढं नेणारा, कुलाचा कुलाचार वाढविणारा, कुलाला प्रख्यात करणारा, कुलाचा इतिहास घडविणारा, असा उद्योग करू. सूर्य जायचं, सूर्य जायचं, सूर्य म्हणजे उपमा दिली पुन्हा सूर्याची. सूर्याचं सुद्धा कारण शब्दच आहे. पण काय आपल्याला कळण्यासाठी उपमा देऊन, मग उपमा लहान आहे, सूर्य मोठा आहे, म्हणजे काय शब्द मोठा आहे. शब्दाला सूर्याची, जसा सूर्य जसा म्हणजे सूर्याचं माहिती आहे आपल्याला की सूर्य इतर ग्रहामध्ये श्रेष्ठ आहे. सूर्यापुढं सर्व फिके पाडतात, सर्व ग्रहण, बाकीचे तारे. हे जसं आपल्याला रोजचा अनुभव आहे. म्हणून त्याप्रमाणे हा शब्दापुढं सर्व फिके, सर्व प्रमाण बाकीची. प्रमाणानं ग्रहण होणारे बाकीचे प्रमेय आणि प्रमाण, आणि बाकीच्या झालेल्या प्रमा त्या गौण नाही, त्या फिक्या पडतात शब्दापुढं. शब्दानं त्याचं जे मूळ अधिष्ठान आहे ते ब्रह्म ज्ञान होते त्याचं, आणि ब्रह्मज्ञान झाल्यावर सर्वच लटक ठरते, सर्वच जरून जाते, सर्वच नाहीस ठरते, आणि एकटंच राहते. हे बी शब्दानच होते मोक्ष. अंतिम पडाव शब्द आहे. म्हणून असा शब्द कुलदीपक आहे. त्याचं जे ज्या कुळात जन्माला त्याच्या मागे नेऊन घालणार आहे, म्हणजे अव्यक्तातून जन्माला, अव्यक्त मायेतून जन्माला, आणि अव्यक्त ब्रह्मात्म्य प्रवेश करणार आहे. आणि पुढे इकडं विकारानं पाहिलं, जीवदशेत पाहिलं तर सर्व जगताचं कारण आहे. सर्व जगातलं व्यवहाराचं संचालन, सूत्रसंचालन तोच करतो, प्रकाशन तोच करतो. कार्यरूपानं पाहिलं तर जीवदशेत तोच उपयोगी आहे. कारण रूपानं पाहिलं तर अव्यक्तापर्यंत तोच आहे, आणि अधिष्ठान रूपानं पाहिलं तर ब्रह्मज्ञानापर्यंत तोच आहे. ब्रह्मज्ञानाचा सुद्धा व्यवहार त्यानंच होतो, जीवनमुक्ताचा सुद्धा व्यवहार त्यानंच होतो, ब्रह्मानंदाचा व्यवहार सुद्धा त्यानंच होतो, जीवनमुक्त दशेतलं विलक्षण सुख देखील त्यानंच होत. अशी सुख वचनी आहे, विश्वासी अनुभव पाहे तुकोबाराय म्हणतात. वचनानं सुख होते. तुका म्हणे बहुमुख या वचना, सत्याविन जाणा चाली नाही. म्हणून सुख हाचा व्यवहार, सुखरूपतेकडे जाण्याचा व्यवहार, आणि दुःखाचा व्यवहार, आणि दुःखरूपतेकडे जाण्याचा व्यवहार शब्दानं ते ध्यानात ध्यानात घ्या. 4 शब्द संपला आपला विषय. सुखाचा व्यवहार, सुखरूपतेकडे जाण्याचा परमार्थाचा व्यवहार, आणि दुःखाचा व्यवहार, आणि दुःखरूपतेकडे नरकाकडे जाण्याचा पापाचा व्यवहार शब्दानच होतो. म्हणून माघ आणि पुढं आर पार आहे शब्द, बंधनात आणि मोक्षात आर पार आहे शब्द. पापात आणि पुण्यात आर पार आहे शब्द, जन्मात आणि मरणात आर पार आहे शब्द. म्हणून शब्दाची व्याप्ती लयच मोठी. म्हणून तो कुलदीपक आहे, कुलप्रकाशक आहे. असं ज्ञानोबारायानं कौतुकानं त्याला दृष्टांत देऊन म्हटली, सूर्यदास येणे एक गुणी आकाशी आंबरतू, आणि यानं एकाच गुणानं आकाशाला देखील आंबरतोय, तर बाकीच्याचे काय पाड सांगतात.
तो आकाशापासूनही त्या आकाशाला आकाश पण देखील त्याच्यामुळेच आहे. त्याच्यामुळेच आकाशाचा परिचय होतोय. असा शब्द सर्वाचा आधार आहे. सर्व शब्दाला शब्द सर्वाला आश्रय देणार आहे. शब्द सर्वाला भान करून देणार आहे. म्हणून असा उपयोगी वस्तू असणारा शब्द त्याचं महाराज वर्णन करतात. त्याच्या कुळाचं वर्णन करतात. आता उद्या पाहू आपण गुरुजीनं पुढे काय सांगितलं ते. ठीक आहे. हो महाराज. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी सर्वांना. जय हरी बाबा. सर्वांना जय जय हरी. हरी महाराज. सर्वांना जय जय हरी. हरी बाबा. जय हरी महाराज. सर्वांना जय हरी. जय हरी बाबा. सर्वांना जय हरी. जय हरी. सर्वांना जय हरी.